नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 13वा आणि या अध्यायामध्ये सुलक्षणेची गूढ माया गणेशाने लीला शरीर धारण करून असुरांचा आणि एका असुरीचा आणि 4 असुरांचा वध केला. श्री गणेशाय नमः. श्री मोरेश्वराय नमः. मोरेश्वरा विधिजावरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा पुराण पुरुषा परात्परा मंगलधामा मंगलेशा. अविनाश हेरंबा तुझे स्थान पूर्ण ब्रह्म जे सनातन वदती तयासी स्वानंद भुवन आनंद तेथे अखंड. निर्मळ स्वरूपा निरंजना मायातीता श्री गजानना चराचर व सर्व व्यापो निजाना द्विपंचांगुळे उर्लासी. निर्गुण रूपी हा चिंतामणी चिंतिता देत अर्धे क्षणी भक्तरक्षणार्थ तू मोक्षदानी स्थावर भुवनी बैसलासी. धुंडीदासे चिंतोनी मनी धुंडीशा ठेविले हृदय भुवनी जीवाग्री अखंड वसोनी स्वगुण लीला वदविसी. धुंडी बिनवी श्रोतियास मागील अध्यायी कथा सुरस दानवी भेटोनी सुमदेस मोहित केले स्वमाये. तेच वेळी चिंतामणी पालखी खेळता मोक्षदानी दानवीचे कृत्य जाणूनी करी रुदन ते धवा. रुदन शब्द ऐकता कानी सुमदा घेतसे पालखीतूनी आनंदे अंकी बैसोनी कुचवदनी घालत समजाविता बहुबालक परी उगान राहे विनायक. तेव्हा दानवीस झाला हरिक बालक नयनी लक्षिता. सुमदेने मनगटी धरोनी अंगणे आणला चिंतामणी परी उगान राहे मोक्षदानी अट्टहास्ये ओरडे तेव्हा. माधवे घेता तयासी सुमदा गेली ग्रह कामासी माधवे समजाविता बालकासी स्थिर झाला ते काळी. सुमदा करतसे पाक निष्पत्ती तो असतासी जातसे गबस्ती माधव उतावीळ होऊनी चित्ती पाक सदनी पातला. म्हणे घेई आता बालकासी भानू जातसे अस्तमानासी उशीर होतसे नित्यकर्मासी गणेश तीर्थी जावया. सुमदेने त्वरे उठून अंकी घेतला गजानन निर्मितसे दिव्यान्न आजी लागे आदरे. दानवीने हे लक्षून मनी झाली आनंद घन म्हणे ऐसी ही वेळ परतून नये पुन्हा कल्पांती. जे मी कृत्य केले अमुप ते आता झाले फलद्रूप करतसे मग खटाटोप स्वहेत पूर्ण करावया. म्हणे माधव नसे या समयासी गंगेस गेलासे नित्यकर्मासी तो न येता निज आश्रमासी कार्य त्वरे साधावे. माधव पराक्रमी अत्याद्भूत तो समीप असताना साधे हेत तरी आता सुमदे सहित बालकासी भक्षावे. स्वस्वरूप प्रगट न करिता वदावे आता उभयता विचारायचा करून चित्ता उठून उभी राहिली. येऊन या सुमदे पासी सुहास्य वदनेती येसी याने केवी वदले दानवासी बालक सुकुमार दिसे हा. स्वरूप याचे गे लक्षिता आल्हाद वाटतो बहुचित्ता वदोनी ऐसे कर्तत्वता पसरीतसे घ्यावया. हेतू तियेचा जाणून मनी झेप घालीत चिंतामणी दानवीने त्वरे उचलोनी अंकावरी घेतला. अंकी बैसविता विघ्नहर वाटे तियेसी तृणभार आनंदमनी झाला थोर म्हणे कार्य साधीन यावेळी. याने वदिला धुमासूर आश्चर्य वाटते मजला थोर केवी करोन या समर मेघासुरासी मर दिले. सुकुमार असे हा अत्यंत करतळी दाबिता होईलांत विचारून असे स्वचित्तात काय करती झाली. कटी घेऊन चिंतामणी त्वरे आसुरी येता अंगणी तेव्हा नवल करीते क्षणी कापट्य म्हणे कल्पोनी. बालक धरोनी तया करतळी वेगे उडाली नभ पोकळी विशाळ रूप धरून तये वेळी आनना माझी टाकीत. धूम्रवर्णाचे गुप्तहेर तयाने लक्षिता आनंदले फार. दानवीने पराक्रम करून थोर नेला कुमर स्वशक्ती. तेव्हा देवादिदेव एकदंत मायाजयाची अद्भुत तयाने आसुरीचा करावया अंत केले नवल ते काळी. तान्या दाडे खाली धरोनी रगडू पाये जो क्षणी तो थोर झाला मोक्षदानी वदनी तत्काळ सुरीच्या.
जिव्हा स्व करे धरून समूळ घेतली उपटून गय दाबाडे टाकली चिरून हृदयी मुष्टीत हाणली त्याने प्राणास मुकली आसुरी शिव पडले धरणीवरी तो दणानं ऐकत असत वरी सुमदा बाहेर येतसे आसुरीचे लक्षिता प्रेत सुमदा झाली भयभीत अट्टहास्य ओरडत आश्रमी जात त्वरेने माधवे थोर दणानं ऐकता कानी आश्रमात्वरे येत धावणी तो दानवी हृदयी चिंतामणी खेळत असे स्वलिले तेव्हा उचलवणी घेतला तने हसी आणून देत सुमदे पासी म्हणे याने वदले आसुरीसी बाहेर केवी टाकीला तेव्हा सुमदा सांगे वृत्तांत आजी नव्हे ही निश्चित आली करावया आपला घात कपट वेशे धरोनी माधवे तेव्हा सोडून शर शव टाकेले उडून दूर 4 योजने विस्तीर्ण थोर पडले जाऊन ते काळी मायापुरी जाऊन हेर रायासी सांगती समाचार आसुरीचा केला संवार सुमदा पुत्रे स्वलिले दूते कथिता वृत्तांत धूम्रवर्ण झाला चिंताक्रांत म्हणे कर्म कैसे हे विपरीत सुलक्षणा कुमरे वदलीसे. आता मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की सुलक्षणा नावाची राक्षसी या गणपतीला चिंतामणीला वधण्यासाठी तिकडं निघाली होती. अकराळ विक्राळ रूप घेऊन निघाली होती. मग तिला सांगितलं दूतांनी असं नाही, असं तुझं काम होणारच नाही, तुझा वध होईल, तर सुंदर सुस्वरूप रूप घेऊन त्यांच्या घरामध्ये तू जा. मग ती त्यांच्या घरात येते आणि सुमदेला सांगते की तुझी आई गेली मरवून पण मी तुझी आजी आहे. मग तिला आनंद होतो. घरात आताला घेऊन जाते. ती यासाठी खास अन्न बनवायला सुरुवात करते. तेव्हा हा गणपती चिंतामणी बाल गणपती सारखा रडत असतो. मग ती घेते जवळ, मग नंतर आपल्या नवऱ्याजवळ देते की तुम्ही खेळवा अंगणामध्ये, तर मी स्वयंपाक करते आजीसाठी. मग तो खेळवतो. तोपर्यंत काय होतं, सूर्य अस्ताला जात असतो. मग सकाळी सूर्योदयाला आणि संध्याकाळी अस्ताला गंगेमध्ये अर्ध्य द्यायचं आणि संध्या मंत्र गायत्री मंत्र जपायचे, अशी ती पद्धत आहे तेव्हाची. तर तो म्हणला आता तूच घे याला, मला आता उशीर होतोय. सूर्य अस्ताला चालला. मग तो असा पटकन नदीवर निघून गेला. मग आता ही घेते पण हा ऐकतच नाही. मग आता ह्या राक्षसीला मोका मिळाला. ती म्हणते अशी वेळ पुन्हा पुन्हा काही येणार नाही, हा माधव पराक्रमी आहे. आता हा सध्या गेलाय नदीवर, तर मी या सुमदेला पण आणि या बालकाला पण दोघांचं पण मी आता भक्षण करून टाकते. मग आत गेली, जवळ गेली. ती गेली तर त्याने बरोबर तिच्याकडे झेप घेतली. तिने दोन्ही हात पसरले, ह्यानं झेप घेतली. आता हिच्या मनात काही नाही ना, हिला वाटतं आजी आहे. आणि मग बाहेर घेऊन आली. ती म्हणते एवढा हलका आहे, गवतासारखा पिसासारखा हलका फूल आहे, ह्यानं धुमासुराला मारलं आणि बाकीच्या राक्षसाला मारलं, मेघासुराला मारलं, हे काय मला खरंच वाटत नाही. ह्याला नुसता तळ हातात धरून जरी दाबला तर ह्या मारणार आहे. असं बाहेर आली आणि काय केलं, त्याला धरला, हातामध्ये दाबला आणि आपल्या तोंडामध्ये टाकून दिला. पहिलं ती काय केली, त्याला घेऊन आकाशाच्या पोकळीत उडाली होती आणि मग त्याला तोंडामध्ये टाकून दिला. आता ते गुप्तहेराने बघितलं आणि ते जाऊन सांगितलं धूम्रवर्णाला की बघा आता तिला मारलं म्हणे, त्या सुलक्षणेने मोठा पराक्रम केला आहे. आता मग त्याच्यानंतर काय झालं, ह्या गणपतीनं मोठं रूप धारण केलं, तिची जीभ ओढून काढली आणि तिचे दोन्ही ते जबडे असतात ते वर खाली चिरडले आणि तो बाहेर आला. आणि मग ती खाली पडली. धाडकन आवाज आला. आवाज आल्यानंतर मग नदीवरनं हा माधव पण धावत धावत आला. सुमदा पण आतून आली. तर हा चिंतामणी तिच्या हृदयावर छातीवरती खेळत होता. आता हे सगळं आपल्याला कृष्णाची आठवण होते की नाही, पुतना मावशी असंच तिनं केलं होतं. तर इथं पण तशीच ही गोष्ट आहे. आणि मग दूताने जाऊन मग माधवाने काय केलं, एका बाणाने ते प्रेत आहे ना 4 योजने दूर उडून लावलं. मग आता त्या धूम्रवर्णाला जाऊन त्या राक्षसाने सांगितलं की सुलक्षणेला पण मारलेली आहे. आणि मग आता तो चिंताक्रांत झाला की एवढे भले भले राक्षस पाठवले, पण या चिंतामणीने छोट्या बाळाने मारून टाकले. तेव्हा अहिमही प्रदान रायासी करती समाधान, आता नाना उपाय करून घात करू शत्रूचा, स्वपुत्राची ऐकता वाणी धूम्रवर्ण आल्हादोनी मनी, समीप उभयासी भावनी कुरवाळी मुखस्व हसते. इकडे माधव सुमदा आनंदभरीत तानी असे खेळवीत, सद्गुण लीला खंडगात पालखी घालून हलविता, 5 संवत्सरपर्यंत उभय ते कौतुके खेळवीत.
दिनभासे पळकिंचित चिंतामणीसी खेळविता. तेव्हा देवादिदेव एकदंत स्वमनासी विचारित. संपले आता अवतार कृत्य धुमासुरासी वधुनी. राहिले आता द्वय दानव त्यांचा पुसावया ठाव. केले पाहिजे विंदानापूर्व अवतार पूर्ण व्हावया. सुमदा हलविता उभी राहून झाला मानसी अभिमान. शोधित आहे त्रयभुवन मदसमनसे कोणेही. पिता माझा धुमासूर पराक्रमी जो अतिथोर. जिंकले जयाने सुरासूर हरिहर आदी समरणांगणी. बंदी घातले अखिल देव आज्ञांकित केले सर्व राव. हरिलासे हा सर्वांचा गर्व स्वसा मादे करोनी. पित्याने माझा करावया घात केले उपाय अद्भुत. ते उलटे केले विपरीत म्या स्वपुत्राचे योगाने. धुमासुराची अद्भुत कीर्ती द्वारी जयाच्या देवतिष्ठती. सभेसी येता दानवपती नमिती पाय राव त्याचे. बलाढ्य ऐसा जो दानवपती तयासी वदले म्या पुत्र हाती. ऐसी माझ्या दुधाची शक्ती गातील कीर्ती जगी माझी. वीरपत्नी असे मीच एक त्रयभुवनी नसे अनेक. पराक्रम केला मी अलौकिक कीर्ती जगी गावया. सुमदा गर्वे जाता भ्रमोनी हे दानून चिंतामणी. बोलता झाला तर क्षणी पालखी ये बैसवंते समयी. माते तुझा मी होऊनी सुत लीला केल्या अति अद्भुत. पूर्ण केला मनोरथ वचनी गोविले म्हणोनी. तो पय पाने म्या निश्चित धुमासुराचा केला अंत. दानो वदले ख्यातिवंत याने अवतार चरित्र राहिले. द्वय असुर जे राहिले महान करावया त्यांचे हनन. पुन्हा मी प्रगट होईन संकट समयी येऊनी. वदोनी ऐसे गजानन करोनिया हास्य वदन. गुप्त झाला लागता क्षण पालखी माझी खेळता. अदृश्य होता विघ्नहर सुमदा झाली चिंतातुर. कर्तसे शोकापार दीर्घस्वरे ओरडोनी. शोकध्वनी ऐकता कानी माधव त्वरे येत धावोनी. तेव्हा सुमदा सांगे गैबरोनी आक्रंदुनी ते काळी. पूर्ण ब्रह्म जो सनातन तो देवादिदेव गजानन. तो आताची माते वदोन स्वानंद भुवना गेला असे. पालखी खेळता सुकुमार गुह्य वदला मदसाचार. प्रगट होईन मी लंबोधर संकट समयी रक्षावया. वदता ऐसे तये क्षणी पुन्हा गैवर दाटला मनी. आठवणी या चिंतामणी करी रुदन ते समयी. सुमदेची ऐकता वाणी माधव वदे तये क्षणी. गर्व झाला तुझ लागोनी म्हणून हे विपरीत घडलेसे. अभिमान योगे हा निश्चिती दुरावलासे मंगलमूर्ती. विचित्र झाली दैवगती पूर्वकर्मानुसार. कामधेनू येता घरी प्रारब्धे लाविली बाहेरी. की कल्पवृक्ष असता द्वारी दृष्टीने पडे कर्मयोगे. की चिंतामणी येता हाती गार म्हणून टाकला माती. ते बी आज झाले निश्चिती अहंकारे करोनी. तेव्हा विवळ झाला माधव मनी मोह पावला तये क्षणी. अश्रुधारा लोटल्या नैनी शोक करीत ते समयी. बालकाचे आठवणी गुण दीर्घस्वरे करी रुदन. मोह पावला जनार्दन अगम्य लीला दयाची. त्रिकाळज्ञानी योगेश्वर प्रगट झाला से सत्वर. माधवे तेव्हा जोडोनी कर समाचार सर्व श्रुत केला. जाणून उभयताचे अंतर वदता झाला मुनीश्वर. सोडू नका आता धीर अभिमाने अंतर पडलेसे. कर्मयोग हा अतिगहन तो न चुके भोगल्या वाचून. देवदानव मानव संपूर्ण दैवयोगा ते भोगिती. सुखदुःखादी समस्त कर्मयोगे होय प्राप्त. दैवयोगेची उमाकांत लिंगपत्नासी पावला. कर्मयोगे करुणी जाण अपूज्य झाला कमलासन. दशदा अवतारी जनार्दन सुखदुःखासी भोगत. दशदा अवतारी जनार्दन सुखदुःखासी भोगित. प्रथमचार अवतारी कुच्छतर स्वरूपा पावला हरी. यात चतुर्थ हा निर्धारी विपत्त स्वरूप पावला. कर्मयोगेन सोडले कवणा भोगताची जालंधराची अंगणा. दुःख झाले जनार्दना चिते समीप बैसता. कर्माच योगे करून क्षय पावला रोहिणी रमण. कर्मयोगे पाकशासन भगे पावला सर्वांगी.
दानो पहा कर्मयोग्यानी अजिंक्य झाले त्रिभुवनी. दैवयोग फिरताक जणी क्षय झाला सर्वांचा. दैवची योगे करून क्षत्रिय साधू मुनिगण सुखदुःख पावले संपूर्ण. सोडले नसे कवणासी तरी अभिमान सर्व त्यजून. सुविचारी लावी मन गुह्य सांगतो तुझ लागून. चित्ती धरी ते काळी शोक करता आता येत. बाहेर प्रगट होईल मात. दानव येऊनी करतील घात गोष्ट ही बाहेर प्रगटता. सुतविरहित असे माधव असुर पाठवणी दानव. उभयताचा त्वरे घेतील जीव बलहीन तुम्ही म्हणवनी. प्रेमळ शब्द वदता मुनी माधव स्तब्ध झाला तर एकक्षणी. साष्टांग मुनी ते नमोनी स्तुती करी सद्भावे. करुणी उभयताचे समाधान आश्रमी गेला मुनिभूषण. तो सुमदा माधव आनंदून चित्ती चिंतती गजानना. आता अशी 5 वर्षे गेली आणि हे दोघं त्या बाल चिंतामणीला खेळवत होते. इकडे आईबाई प्रधान काय म्हणले, आपण नाना उपाय करून आपल्या शत्रूचा घात करू शकतो. आता हे धूम्रवर्णाचे मुलं ना दोन्ही, त्यांना जवळ घेतलं, त्यांचं मुख कुरवाळलं. आता ह्यांचा विचार चालला होता पुढं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तर इकडे काय झालं, चिंतामणीला हे झालं की मी अवतार कशासाठी घेतला आहे, तर याचा वध करायला धुमासुराचा. ते अवतार कार्य तर माझं झालं, आता परत मला गुप्त झालं पाहिजे आणि पुढं, कारण 3 अवतार घेऊन तिघांना मारेन असं सांगितलेलं आहे ना. तर मग आता मला गेलं पाहिजे इथून. मग काय, ती त्याला पालखामध्ये सुमदा आहे ना, पालखात म्हणजे पाळण्यात. तेव्हा जरा मुलं 5-6 वर्षाची झाली तरी आईबाप लाडानं पाळण्यात झोपाळ्यात झोपवत होते, तर ती हलवत होती. तर तिला गर्व झाला एकाएकी की म्हणजे माझ्यासारखी कोण ह्या त्रिभुवनात नाही. माझा बाप धुमासूर पण किती पराक्रमी होता. सगळे दानव देवदानव कसे त्याच्या आज्ञेत होते, देव कसे सगळे बंदीत घातले होते. तर आणि अशी मीच एक होते आणि माझ्या मुलाकरवी मी भल्या भल्या आसुरांचा वध केला. म्हणजे माझ्या दुधामध्ये किती शक्ती आहे. अशी वीर पत्नी, वीर माता आणि माझे वडील किती शूर, अशी मीच, माझ्यासारखी मीच, दुसरं कोण नाही. मग झालं, गणपतीला कारणच पाहिजे होतं गुप्त व्हायला. मग तिला लगेच पालखीमध्ये उठून बसला त्या पाळण्यामध्ये आणि तिला म्हटला की आता माझं अवतार कार्य संपलं आहे, आता मी चाललो माझ्या जागेला. आणि पुन्हा केव्हा तुम्ही वेळ जेव्हा मला हे कराल, आवाज द्याल कधी पण, तर मी तुमच्यासाठी प्रगट होईन. आणि अजून परत एकदा मी लंबोदर नावाने अवतार घेऊन 2 दानवाचा मला अजून हे करायचं आहे, वध करायचा आहे. गुप्त झाला. मग ती रडायला लागली, जोराजोरात आक्रंदन करायला लागली. मग ते बघून तो माधव पळत पळत आला. मग दोघे रडू लागले. मग शेवटी जे कौंडिन्य मुनी आहेत, ज्या मुनींनी ह्यांना पलंग आणला होता बघा हवेमध्ये उचलून आणि तेव्हा आश्रय दिला, ते मुनी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अभिमान केलात म्हणून ही गोष्ट घडलेली आहे. शेवटी जे कर्म असतं ते कुठं जात नाही. तुम्ही आता काही त्याचं दुःख करू नका. अरे एक वेळ अशी झाली की उमाकांत म्हणजे शंकराचं वीर्य पडलं जमिनीवर, लिंगपतन झालं त्याचं. मग तो आहे ना लिंगरूप कसा आहे खाली, ते मागच्या अध्यायात गेलं आहे बघा. मग त्याचं लिंग पतन झालं आहे. आणखीन ब्रह्मदेवाने काय केलं, आपल्याच मुलीची अभिलाषा धरली म्हणून तो अपूज्य झाला, त्याला कोणी पूजन करत नाही. काही ठिकाणी असं आहे की शंकर पार्वतीच्या लग्नात पार्वतीला बघूनच ब्रह्मदेवाचं ते सगळं पतन झालं आणि मग शंकराने त्याचा एक शिर कापला. आधी तो 5 शिराचा होता, मग शिक्षा म्हणून त्याला 4 शिराची झाली. बघा, ब्रह्मदेवाला कोणी पूजत नाही. आता जनार्दनाने म्हणजे विष्णूने एवढे 10 अवतार घेतले, पण त्या नशिबाने त्याला पहिले 4 अवतार कसले घ्यावे लागले, तर मासा, कासव, वराह. 4था अवतार तर कुच्छित म्हणजे काय, अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असं झालं. त्याला दुःख झालं. जालंधराची ती आहे ना कालिंदी, आणि युद्ध जिंकण्यासाठी तिला हे केलं, भ्रष्ट केलं. आणि मग म्हणून तर ते आपण वर्षानुवर्षे तिने तुळस रूपात जन्म घेतला, तेव्हा जाळून घेतलं स्वतःला. आणि मग जालंधर पत्नीचं पातिव्रत्य संपलं की जालंधर हारला, पण तिनं जाळून घेतलं आणि त्याला शाप दिला. तेव्हा मग त्याला आता ते दरवर्षी ती अशी, तो म्हटला तिला वर देतो की तू तुळस रूपाने जन्माला ये, मी दरवर्षी तुझ्याशी लग्न करेन. तशी तिची त्या इच्छा पूर्ण करतो. पण त्या चित्तसभेत त्याला बसायला लागलं होतं. 10 अवतार घेतले, पण कष्टच त्या अवतारामध्ये. इंद्राच्या अंगाला शतभग पडले, ते माहिती आहे आपल्याला. इंद्रानं अहिल्या गौतम ऋषींची भार्या गौतम रूपाने जाऊन अहिल्याला भोगलं आणि मग तो शाप दिला त्याला की तुझ्या अंगाला सगळी भग पडतील, म्हणजे भोकं पडतील, त्यातनं रक्त पुवाईल.
मग त्यानं पाय धरले तेव्हा ती 1000 डोळे झाले आहेत. चंद्रानं आपल्या गुरुपत्नीची अभिलाषा धरली म्हणून त्याच्या अंगाला क्षय झाला चंद्राला. मग तो 15 दिवस काय होतो, क्षय होतो, हळूहळू कमी होतो. तर असं ते सगळं आहे. प्रत्येकाचं आपलं कर्म आहे. तसं तुमचं कर्म तुम्ही भोगताय. पण तुम्ही बाहेर कुठं सांगू नका की गजानन निघून गेलाय चिंतामणी, नाही तर मग ते राक्षस लोक तुमच्यावरती हमला करतील आणि तुमच्या दोघांचा जीव घेतील. का तर मुलगा तुमच्या समोर नाही आहे. मग त्या दोघांनी मुलींना साष्टांग घातला. मुनी आपल्या आश्रमाला निघून गेले आणि हे इकडं गजाननाचं कायम काय ते जप करतात, चिंतन मनामध्ये करतात आणि आनंदामध्ये ते चिंतनामध्ये राहतात. लोटता ऐसे काही दिवस हेर सांगती धूम्रवर्णास, माधव सुत स्वानंदास पुसुनी गेला उभयतासी. दूतमुखीची ऐकता वाणी असुरा आनंदोनी मनी, म्हणे माधव सुमदा यक्षणी बलहीन असती. आता रक्षिता नसे उभयासी, वदावे जाऊन या समयासी. पुढे आपायन होय आपणासी, अनर्थ मूळच केलं. आता दानव धाडोनी बलवंत, उभयताचा त्वरे करावा घात. विलंब न करावा किंचित, कार्य आधी हे साधावे. वदती तेव्हा उभयनंदन, द्वयासी टाकिता वधून. मग कैचा तया होय नंदन, ब्रह्मसनातन ये वेळी. सुमदा निमित्त आपणास, नाश होणे असे खास. यास्तव न करता अवकाश, दानव शीघ्र पाठवावे. अल्प म्हणे नवे आग्न, दग्ध करेल न लागता क्षण. यास्तव आदव विचार करून, समूळ विजवणी टाकवावा. उभयताची ऐकता वचनोक्ती, धूम्रवर्ण आनंदाला चित्ती. पाचारुनी काळासुराप्रती, आज्ञापित तयासी. स्थावर क्षेत्राशी जावोन, उभयताचा घेई प्राण. त्याने सकळाचे होईल कल्याण, अनर्थ चुकेल अनायासे. आता माधव सुमदा सुत विरहित, या योगे असती बलहत. तरी आता जावोन या त्वरित, कार्यसाधी युक्तीने. तेव्हा वधे तो काळासूर, चिंता आता करी दूर. साह्यासी आलिया हरिहर, करीन संहार सर्वांचा. ज्वालासूर आणि तृणासूर, तिसरा आतुर बळी वातासूर. दे मदसंगती हे साचार, साधीन कार्यासी निश्चये. आम्ही चौघे या तुर्बळी, काळासी घेऊ हातो फळी. उभयतासी वधू ये वेळी, स्थावर क्षेत्री जावोनी. गुप्तरूपे जाऊन तेथ, अवचिता करू उभयताचा घात. तेव्हा धूम्रवर्ण ऐकता मात, हर्षभरीत दाहला. चौघासी समीप बैसवूनी, वस्त्रे दिदली बहुमानानी. गौरव केला सभास्थानी, आज्ञापित मग जावया. इकडे माधव सुमदा आनंदानी, सद्भावे अर्चिती चिंतामणी. परिपुत्र विरह योगानी, चिंताग्रस्त सर्वदा. कार्तिक शुक्ल चतुर्थीसी, आर्द्रा भृगवासुरासी. अर्चिती प्रेमे गजमुखासी, षोडशोपचारे मध्यानी. दुर्वाशमी मंदार सुमनी, अर्चोनी भावे चिंतामणी. मंत्रपुष्पांजली अर्पोनी, ध्यान करती आनंदे. ध्यानी निमग्नता जाणोनी, संतोष लासे मोक्षदानी. पुढील भविष्य जाणोनी, प्रगट होतसे ते काळी. तो दीनदयाळ जगदुद्धार, भक्त कैवारी लंबोदर. तो मध्यानी येता दिनकर, प्रगट झालासे आनंदे. सुमुख सुंदर एकदंत, सरळ शुंडा विराजित. किरीट कुंडले मंडित, तेजे फाकले दश दिशा. पीत पितांबर अखवाहन, नाभी विराजे शेषभूषण. जान्नू जंगा तळवे पूर्ण, बालार्क समभासती. ऐसे उभयता सन्मुख एकदंत, प्रगटला पूर्ण करावया हेत. निमग्न लक्षिता ध्यानात, वदता झाला ते समयी. म्हणे झालो मी आता तुमचा सूत, घ्या माते आता त्वरित. संशयन धरावा किंचित, झालो प्रगट ये काळी. करणे ऐकता अमोघवाणी, सावध झाले तै क्षणी. लक्षिता नेत्र उघडोनी, गजानन सन्मुख देखिला. सुमदा माधव आनंदोनी, नमिते भावे तेव्हा चरणी. पणिद्वय जोडोनी, प्रार्थिते उभे राहोनी. देवाधीश तू एकदंत, केवी शोभसी आम्हासी सुत. तरी पूर्ण करे आमचा हेत, लघुरूपा ते धरोनिया. मागतो देवा हे जोडून कर, दयाळू तू मोरेश्वर. ऐकता करणी हे उत्तर, संतोष लासे ते समयी. सद्भाव उभयताचा जाणोनी मनी, बालक झाला मोक्षदानी.
सनाळ बाळ ते क्षणी सुबदेने लक्षिला. माया जयाची अनिवार रुदन करता मोरेश्वर. उचली तसे अतिसत्वर बालकासी आनंदे. अवतरता तेव्हा सर्वेश्वर पुष्पवृष्टी करती सूर. दुदुंबिनादे कोंदले अंबर त्रिभुवन सारे आनंदले. पहावयासी चिंतामणी यती तापसी आणि मुनी. ओवाळवया सुवासिनी येती आरत्या घेऊनी. आश्रमी येता कौडिन्य मुनी माधव सद्भावे नमित चरणी. सुवासिनी ओवाळती तय क्षणी आनंदे करुणी उभयासी. तेव्हा मुनी आदि कौडिन्यासी माधवी अर्चोनिया सर्वासी. प्रार्थितसे मुनीसी सद्गदांतरी होणी. जय जयाजी गुरुवर्या अखंडासे तुमची दया. जिजविली जरी तव पदी काया तरी उत्तीर्ण नव्हे सर्वता. तेव्हा अंतर झाले सद्गदित अश्रुधाराने निस्तवत. मुनितयासी शांतवित धन्य भाग्य तुझे हे. तव तपत्वा करोनी थोर दृश्य केला सर्वेश्वर. तुझ समजगी निर्धार भाग्यशाली नसेची. आनंदोनिया माधव संगे घेऊन या भूदेव. पहावया देवादिदेव जातसे सदनी ते काळी. पूर्ण ब्रह्म तो सनातन मायातीत शुद्ध चैतन्य. तयासी मुनीने लक्षून मद पावला अंतरी. मुनिवदे माधवासी मधुबिंदू लावी मुखासी. माधव सांग करोनी कर्मासी मधुबिंदू मुखी लावला. गणिकवती रायासी हातव सूत स्वानंदवासी. वदोनिया दानवासी भक्ता लागी रक्षील. लीला करिला अत्याद्भुत सुरासुरासी करल मुक्त. तेव्हा माधवे विप्र समस्त गौरविले आनंदे. तेव्हा कौडिन्यादी सर्व मुनी आनंदोनी अंतःकरणी. जाती माधवासी पुसोनी आश्रमासी ते काळी. बालक तेव्हा करता रुदन सुमदा समजावित अंकी घेऊन. गुप्त हेरे शब्द करुणी श्रवण गजबजोनी धावती. माया पुरुष येऊनी हेर धूम्रवर्णासी सांगती समाचार. सुमदेसी झाला कुमर पंचमदिन आजी असे. समाचार सांगता हेर असुर झाला चिंतातुर. काहींसुचे सुविचार स्तब्ध झाला असे ते दवा. कापू लागले सर्व शरीर अंगी लोटला घर्मपूर. हे लक्षण्या दशकंदर तया प्रतिवद तसे. मनीन होय उद्विग्न तव कार्य अर्थ वेचू प्राण. अनंत उपाय करून घेऊ प्राण शत्रूचा. पराक्रमी तू अतिथोर तृणवत जाण सुमदा कुमर. तरी आताची गेले चार असुर करतील संवार तयाचा. सौगे ही महा अतुर्बळी काळासी घेतील हातोफळी. शत्रू रगडून या करतळी विजयी होतील निश्चये. धूम्रवर्णाच्या गुप्तहेरांनी लक्ष ठेवलं होतं. मग त्यांना कळलं की गजानन आईबापाला पुसून आपल्या स्वजागी निघून गेलाय. मग येऊन बातमी सांगितली. मग ते म्हणले आता तो बलहीन आहे ना, आता चिंतामणी काय त्यांचं रक्षण करायला नाही आहे. तेव्हा आपण त्यांच्यावरती काही राक्षस पाठवूया आणि यांनाच मारून टाकलं म्हणजे पुढचं मूल होणारच नाही ना, मग आपल्याला प्रश्नच नाही. म्हणून त्यांनी काळासुराला बोलवलं. मग काळासुर म्हणला मी करीन संवार. अगदी शंकर आणि कृष्ण जरी विष्णू जरी आले तरी मी काय घाबरत नाही. फक्त माझ्यासोबत ज्वालासूर द्या, तृणासूर द्या आणि वातासूर द्या. अग्नी, वारा आणि गवत असं ते अर्थ आहे त्याचा. आणि असं द्या म्हणे. आम्ही चौघं काळाशी पण हातोपळी घेऊ, काळाशी पण आम्ही भांडण करू. आता हे दोघं बिचारे इकडं तसे दुःखात होते कारण मुलगा आपला एक गेलेला आहे आपल्याला म्हणजे सोडून निघून काय असेल ते. मग ते आपले सदैव चिंताग्रस्त असायचे. पण गजाननाचं प्रार्थना त्याचं पूजन करत असायचे. मग आता दुसरा अवतार कधी झाला आहे? कार्तिक शुक्ल चतुर्थी आहे. आरद्रा नक्षत्र आहे आणि भृगुवासर म्हणजे शुक्रवार आहे. भृगुवासर म्हणजे भृगु या देवतेशी त्याचा संबंध आहे. आणि वासर म्हणजे वार, म्हणजे शुक्रवार पण गणपतीचा वार आहे, लक्षात ठेवा. तर मग त्या क्षणी ते असे आरद्रा नक्षत्र शुक्रवार आहे आणि कार्तिक महिन्यामधली चतुर्थी अशी तिथी आहे, शुक्ल चतुर्थी आहे. आणि तेव्हा हे पूजन करत असता आणि एकदम मनाने असे हे झाले त्यांच्याशी. आणि याला कळलं ना आता हे चार असुर येत आहेत आपल्या आईबापाला मारायला. तर तो तिथं प्रगट झाला. मग ते मागच्या वेळेस सरकच आहे, एक दात आहे, लांब अशी सोंड आहे
आणखीन कमरेला नागफणी आहे, पिवळा पितांबर आहे. आणि असा तो प्रगट झाला आणि बोलला त्यांना, आता मुलगा म्हणून मला तुम्ही पदरामध्ये घ्या. तर मग ते म्हटले, बाबा आम्ही किती पामर तुझ्या पुढं, तर तू आम्हाला एवढा मोठा मुलगा कसा असशील, तर तू बालरूप धारण कर. मग तो पुन्हा बालरूप धारण करतो. पुन्हा त्या तोंडामध्ये मध घालतात, परत त्याचं नाव ठेवतात. परत ऋषीमुनी देव सगळे बघायला येतात, कौंडिन्य मुनी येतात. आणि आता हा कुठला आहे, लंबोदर अवतार आहे. मग झालं, सगळे त्याचं दर्शन वगैरे घेऊन जागेवर गेले. आणि मग त्याच्या रडण्याचा जो आवाज आहे तो या हेरांनी ऐकला. आणि हेर आले धावत पळत सांगायला की सुमदेला दुसरा पुत्र झालेला आहे. मग आता धूम्रवर्ण खरा घाबरला, कारण पहिल्या पुत्राने धुमासुराला मारलेलं आहे. आता आपली पाळी, त्याला कळलं मनामध्ये. मग तेव्हा रावणाने त्याला हे दिला, ॲश्युरन्स दिला, घाबरू नको. आत्ता 4 आसूर पाठवलेत की नाही, ते त्याला मारून येतील. तू कशाला चिंता करतो, तुझ्यासाठी आम्ही प्राण म्हटलं तरी देऊ, तू काय घाबरू नको, असं त्याला हे दिलं आहे, मनाला समाधान केलं आहे त्याच्या. सचिवाची ऐकता वाणी, असुर सौख्य पावला मनी. इकडे चौघेही नामकरणी, अस्तमानी पातले. मिळाले तेथे नारी नर, माधव उत्सव करी थोर. यती तापसी योगेश्वर, स्थावरी यती आनंदे. नाम ठेवणी चिंतामणी, पालखी घालोनी गाती गाणी. तो काळासूर तये स्थानी, गुप्त रूपे पातला. चौघे एकत्र मिळवणी, सोहळा विलोकिती दुरून नयनी. पालखी बालक लक्षोनी, भय पावले मानसी. चौघे करती तेव्हा विचार, आपण असे वदला दशकंतर. सुमदेस नाही आता कुमर, तर या गटीत हे घडलेसे. पालखी लक्षता कुमर, आतुरबळी दिसे थोर. याच्या बोधार्थ काय विचार, करावा आता ये काळी. वदे तेव्हा ज्वालासूर, लगुन म्हणावा हा कुमर. रणी मारला धुमासूर, ते स्वचित्ती कान जाणले. तरी सन्मुख बिडता त्यासी, यास कदा नाटोपे आपणास. चौघाचाही होईल नाश, तरी कपटेची घात करावा. यात उत्सव येथे दाटला थोर, मिळाले असंख्य नारी नर. त्याचा करुणी मनी विचार, कार्य साधावे युक्तीने. ताना पालखी घालोनी, सुवासिनी सर्व गाती गाणी. सुमदा हरिद्रा कुंकुम देवनी, आदर करत सकळाचा. आयशा समय चौघे असुर, दृढ विचार करून थोर. माया प्रगटविली साचार, क्रोधायमान होऊनी. तृडासुरे माव केली थोर, शुष्क तृण उत्पन्न केले फार. ज्वालासूर झाला वैश्वानर, वातासूर वायू झाला. काळासूर झाला वीर, दयात सामावेल हे चराचर. धरणी समविवर थोर, झाला साचार ते काळी. आश्रमाच्या पूर्वभागी, भयानक विवर झाला वेगी. मोहित केले सकळा लागी, आसुरी मायेच्या योगाने. मुक्त ठेवून या विवरद्वार, त्रय बाजूने धडकला वैश्वानर. धूम्र पेटला तेव्हा थोर, पूर्वभाग रक्षोनी. वात सुटला अति अद्भुत, ज्वाला दाटल्या नभोदरात. यात धूम्र दाटला असे बहुत, पशुपक्षी बहुत आहाळले. ज्वाला देखता थोर नयनी, सुमदा माधव दचकले मनी. आकांत करती मुनी भामिनी, वाटण दिसे पळावया. झाला एकची हाहाकार, सर्वांचा तेने खचला धीर. सुमदा माधवाती सत्वर, ताने घेऊन पळताती. करते आक्रोशे रुदन, धूम्र दाटला अति दारुण. अदृश्य केला रोहिणी रमण, आसुरी मायेच्या योगाने. अग्निभय करून चालता पडते उलथोन, दिशांसमस्ती पूर्ण मार्गन दिसे चालता. तेव्हा सुमदीस हाती धरुनी, माधव बोले चाचपोनी. धूम्रभरे नासिक नयनी, समस्ताच्या ये समयी. एकमेकासी धरुनी हाती, चालता उलथोनी आपडती. मुखी नासिके भरती माती, वातयोगे करोनी. तेव्हा काळासुर माव करी, वदनी निर्मिल्या नरनारी. वदनी निर्मिल्या नरनारी, हाक मारती एकसरी. मार्ग असे या पुढे, भीती सर्वही तेजोनी. त्वरे या तुम्ही या स्थानी. आम्ही मुक्त झालो संकटातुनी, सुस्थळ हे पावलिया. अग्निभय कदा नसे येत, वायुधूम्र नाही किंचित. कृपाळू होणे भगवंत, थोर संकटी रक्षील. अभय वचन ऐकता कानी, समस्त आनंदले अंतःकरणी. सुमदा माधव तये क्षणी, मोद पावले मानसी. शब्दध्वनी जिकडून येत, तयास्थळी जाती समस्त.
त्यात तम दाटले अद्भुत, मार्गन दिसे चालता. तेव्हा थोर मारोनिया हाका, भाहती चालता एकमेका. तेव्हा सर्व पावले हरिका, विवरद्वार येताची. सुवास येता तेव्हा घ्राणी, विवरी जाती आनंदाने. सुमदा माधवते क्षणी, प्रवेशती त्वरे विवरात. पाठी वाहे निर्मळ पाणी, वृक्ष डोलती फळे भरोनी. पक्षी मुखावरी बैसवनी, शब्द मधुर करताती. सुरम्य नेत्री लक्षिता स्थळ, माधव मुनी हर्षले सकळ. लक्षण्या निर्मळ जळ, बसते झाले आनंदे. अंकावरी घेऊनी कुमर, कुची लावी धालोनी पदर. वदती तेव्हा मुनीश्वर, वाचलो आजी सुदैवे. अग्निमुखी आजी होता अंत, परिदेव येऊनी दयावंत. रक्षण केले से निश्चित, संकट समयी धावोनी. सर्वही ऐसे वदोनी, निवांत बसले ते क्षणी. तेव्हा दानव क्रोधावनी मनी, करी नवल ते धवा. स्वमनी हर्षोनी या दानव, कर्म केलेची आजी मी अपूर्व. सुभदा कुमार आणि माधव, भक्षिणा आता सर्वासी. वदलो जे मी धूम्रवर्णासी, ते सत्य केले वचनासी. भक्षिणा आता सर्वासी, स्वसामर्थ्ये करोनी. ऐसे वदून ते क्षणी, रगडू पाहे दंते वदनी. ऐसे जाणून या मोक्षदानी, करी नवल ते धवा. अरे माझ्या कृष्णाचंच आहे सगळं. सुमदा कुची लाविता सुत, काय करी मग एकदंत. माया घालण्या त्वरित, मोहित केले सर्वासी. असुराच्या तेव्हा वदनी, विशाल स्वरूपाते प्रगटोनी. द्विखंड केला तक्षणी, निमिष मात्रे ते काळी. तेव्हा लक्षोनिया त्रय दानवासी, परशु घाय हाणून त्रयासी. द्विखंड करोनिया वेगेसी, धरणीवरीसी टाकिले. धरणीवरी पडता असुर, शवे पसरली पर्वताकार. तेव्हा मोहन काढले से सत्वर, गजवदने ते काळी. आसुरास करता द्विखंड, ओरडला तो अतिप्रचंड. डळमळले त्याने ब्रह्मांड, माधव मुनी घाबरले. विशाळ देखता असुर प्रेत, वदनी भ्याले तेव्हा समस्त. माधव मुनी पळती त्वरित, जीवभये करोनी. सुमदा तेव्हा घाबरुनी, वेगे धावे कुमर घेऊनी. मागे पुढे देखून नैनी, ओरडे तेव्हा जीवभये. माधवासी वदती मुनी, असुर वदला बालकानी. सुमदा वचन ऐकोनी, दृष्ट काढ तसे ते धवा. शिशिर ऋतूचे तेज गहन, प्रकाशला रोहिणी रमण. आश्रमी येता मुनिगण, शिशिर ऋतूचे तेज गहन. प्रगटला तेव्हा रोहिणी रमण. आश्रमी येता मुनिगण, असुरशवासी देखिले. त्रयप्रेतासी लक्षुनी, भय सकळ पावले अंतःकरणी. सुमदा माधव हे लक्षुनी, विस्मय करती ते धवा. बैसलो असता दानव वदनी, तयासी वदले तानियानी. तरी आता या त्रया लागोनी, कोणी वदले यावेळी. स्राव होतसे रुधिरास, आता कोणी वदले यास. तेव्हा मुनी वदती माधवास, तव सुते त्रयासी मारले. कडकडाट जेव्हा झाला थोर, तेव्हाची वदले हे निशाचर. हे कान जाणसी साचार, माया घटित दयाची. सुमधा माधव ऐकता वाणी, मुनीस नमिती आनंदाने. आश्रमी सर्वासी आणोनी, शर्करा वाटली ते काळी. मायापुरीस जाऊन हेर, रायासी सांगती समाचार. बालके वदले चौघे असुर, स्वरूप प्रगट न करिता. वचन ऐकता सेवकाचे, खचले धैर्य असुराचे. आता मरण आपले आले साचे, विचार बरा न दिसे. अनंत करता यासी उपाय, होतसे आपणासा अपाय. न दिसे आता बरी सोय, रे काळ फिरला असे हा. वदता ऐसे धूम्रवर्ण, तयासी शांतवी दशानन. चौघांनी कर्म केले घन, सुविचार मनी न करता. विसर पाडून जरी करते जरी, शत्रूस वदते ते निर्धारी. तरी विसर पाडून या सत्वरी, घात करू शत्रूचा. आता त्या धूम्रवर्णाने काय केले होते, हे 4 असुर पाठवलेलेच होते. आणि इकडे बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम चालू आहे. सगळे नारी नर जमले आहेत, कौंडिन्य ऋषी आले आहेत, आणखीन हे 4 आले. मग आता ह्याने विचार केला आपण ह्यांच्यामध्येच मिसळावं आणि या बाळाचं आपण एकदम हे करून टाकावं, वध करून टाकावा. आणि मग ते थांबले तिकडे. ह्याचं नाव परत चिंतामणीच ठेवलेलं आहे. लंबोदर रूपाने खरा अवतार घेतला आहे त्याने, पण चिंतामणी नाव ठेवलं असं याच्यामध्ये सांगितलं आहे. मग उत्सव तो मोठा चालू असताना आता ह्यांचे नावच ते आहेत ना, काळासूर, तृणासूर,
म्हणजे अग्नी वातासूर ज्वालासूर. मग एकाने गवत मोठं आजूबाजून सगळ्यांनी आणून टाकलं, दुसरा अग्नी झाला, तिसऱ्यानं धूर केला पुष्कळ, आणि काळाने काय केलं तर काळ स्वतः एक मोठी गुहा झाला. विवर म्हणजे एकदम पूर्व दिशेला एक गुहा झाला आहे तो. आणि मग आग लागली सगळी बाजूनं, फक्त पूर्व दिशा सांभाळलेली आहे बरं. आणि मग सगळे लोक पळत सुटले. आणि त्या दिशेला धूर नाही, अग्नी नाही. परत त्याने काय केले, असे अनेक खोटे नरनारी तयार केले की या इकडं, या इकडं बघा आग नाही आहे, इकडं बघा हे नाही आहे, धूर नाही आहे, इकडं आपण वाचलो. मग असं एकमेकाला हाका देत देत नाकात डोळ्यात सगळा धूर चालला होता. आणि हे त्या गुहेमध्ये गेले. विवर म्हणजे मोठी गुहाच किंवा असं. मग तिथं असं बघितलं, चांगलं पाणी आहे, झाडं आहेत आतमध्ये, उत्तम जागा आहे. तर तिथं तिनं घेतलं आणि बाळाला छातीला लावलं दूध पाजायला. आणि मग आता तेवढ्यामध्ये काय, ह्या दानवाने हा गुहाच झाला होता ना स्वतः. आता म्हटलं दाताखाली सगळेच रगडून टाकतो, आणि मी दिलेल्या वचनाप्रमाणे मी म्हणे आता यांना मारून टाकतो. मग याने काय केलं, गणेशाने या सगळ्यांवरती मोहन घातलं, म्हणजे या कुणालाच काही कळणार नाही. आणि मग पहिला जो काळासूर आहे त्याचा वध केला. त्या मोठं रूप झाला आणि त्याची बछाडी दोन्ही धरून दोन्ही बाजूला ओढली, तो मेला. तर इकडे हे तिघे होते, त्यांच्यावरती परशु सोडला. त्या परशुनं हे पण तिघे आश्रमाचे म्हणजे अग्नी, वायू आणि तृण हे पण मारले गेले. आता हे सगळं कृष्णासारखंच वर्णन वाटतं की नाही मला, हरिविजयाची तू वारंवार आठवण होते इथं. आणि मग झालं त्यांचं कृष्णानं नाही का 12 गावे आग्न गिळला होता, तसं इथं गणपतीने हे केलेलं आहे. आणि मग काय केलं, ते मोहन काढून घेतलं. मग बघतात सगळे, अरे बापरे, मोठं राक्षसाचं प्रेत पडलंय, कुणी मारला? मग कवडेने मुनींनी सांगितलं, ह्यानेच मारला आहे. मग ह्यांना वाटलं बापरे, आम्ही त्याच्या तोंडात जाऊन बसलो होतो, पण आम्हाला न कळू देता ह्याने त्याचा वध केला. मग आश्रमापाशी आले तर आश्रमापाशी पण 3 मोठी मोठी प्रेतं पडलेली आहेत. आता ही कुणाची? तर ह्यांना कुणी मारलं? हा तर आमच्याबरोबर होता. म्हणे अरे तुला काही कळत नाही का, हा अवतार आहे गणपतीचा. तर यानेच या तिघांना पण मारून टाकलं आहे. बघ, ताजं रक्त यांच्या मानेतून सगळ्यांच्या वाहत आहे. जेव्हा मोठा कडकडाट झाला की नाही, तेव्हाच म्हणे याला मारून टाकलं आहे. माझा दूध गेल्यानं सांगितलं 4 राक्षसांना त्या बाळाने ताहण्या मारलेला आहे. मग तो घाबरला, अजून आधीच घाबरलाच होता. आता काय म्हटला, माझं खरं नाही, काळच फिरला. आता म्हणला आता मी काय ह्यातनं वाचत नाही. मग त्याला आपला सगळीकडं कोण आहे हुशार गोड बोलणारा? तर रावण आहे. तर रावणाने काय सांगितलं की त्याने जरा शांतपणे विचार करून काम करायला पाहिजे होतं. त्याने म्हणे घाई गडबड केली, म्हणून असं घडलेलं आहे. तू काय चिंता करू नको, आपण शांतपणे त्यांना विसरी पडून देऊ सगळं, आणि मग आपण त्यांचं वध करूया, असं त्याला शांत केलं. सांगितलं आपण पराक्रमी जरी आम्ही असता पदरी, स्वबळ दाखवू शत्रूस समरी, तू पाठीराखा असता शिरी, शिक्षा करू काळासी. रावणाचे ऐकता वचन, आनंदले सकळचा भाजन, वदती तेव्हा धन्य धन्य विचारवंत म्हणून. इकडे स्थावर क्षेत्री सुमदासूत, दिवसेंदिवस थोर होत, सहचर संगे वनात लीला करुणी खेळत. 5 वर्षे पूर्ण भरता, अंगणी देखोनी खेळता, माता तेव्हा उचलून घेता, लोळी घेतसे धरेवरी, पल्लवे पुसून या धुळी, मांडी घेतसे तये वेळी, टीट काढून या भाळी, पदमृत्तिका लावीत, तेव्हा स्वकरे डोळे चोळूनी, जांभई देतसे मोक्षदानी, सुमदा निरखुनी पाहे वदनी, तो अपूर्व वदनी विलोकी. अनंत ब्रह्मांडाचं हरिहर. आता त्याच्यामध्ये कृष्णाच्या मुखात गणपती दाखवलाय, आता इथं याच्या मुखामध्ये हरिहर दाखवलेत. म्हणजे सगळे ते एकच आहेत वेगवेगळ्या अवतारामध्ये. सूर्यशक्ती पुरंदर, वरुण कुबेर रोहिणीवर, चराचर दिसे वदनात, तेव्हा सुमदा घेऊन अंकी, पल्लो घालून तया झाकी, जे जे असे त्रैलोकी, ते सर्व दाविले मुखात. धूम्रवर्णादी निशाचर, स्वमुखी दाखवी लंबोदर, वदनी घाल तसे धुमासूर, लीला ऐसी दाखविली, नवल नैनी ते देखता थोर, सुमदा झाली असे भयासूर, वदनी लक्षिता चराचर, विस्मय चित्ती पावली. सुमदा झाली मोहित, अपूर्व लक्षता वेधले चित्त, पूर्ण ब्रह्म जो भगवंत, अवलोकिता न लक्षवे, अनंत स्वरूपे देखता नैनी, भ्रमित झाली तेव्हा मनी, हे जाणूनी मोक्षदानी, मायावरी ते काळी, अंकी एकदा एकटा लक्षिता ते काळी, हर्षली तेव्हा हृदय कमळी, हृदय धरून ते वेळी, चुंबन घेतसे आवडीने,
तेव्हा सहचर संगे जावया, कटी खाली उतरवूया, जातसे वेगे खेळावया, त्यानंदे बालक. चेंडू घेऊन या स्वकरी, स्वलिले झोकीत तवा अंबरी, भुतळी येता वरच्यावरी, झेरीत कर पसरोनी. बालके पडता लगोरी, चेंडूने तयासी मारी, खेळ खेळती नाना परी, विट्टी दांडू हुतू तू. आस्तासी जाता वासरमणी, येती त्वरे निज सदनी, तेव्हा सुमदा घेतसे उचलोनी, मुखकुरु वाळी तानियाचे. मायापुरी धूम्रवर्ण, मणी झालासे बहु उद्विग्न, धूम्राक्षासी पाचारून, गुह्य सांगे अंतरीचे. म्हणे पराक्रमी तू अति अद्भुत, आता पूर्ण करी माझा येत, माधव सुमदा आणि सुत, त्रयांचा वध करी आता. शिवाचे तुझ वर प्रदान, सुरनर हस्ते न होय हनन, शस्त्रास्त्रादी संपूर्ण, स्पर्शन करी शरीरासी. पशुपक्षादी वंचरा हस्ती, मृत्यू नसे तुझ कल्पांती, तरी शीघ्र जाऊनी स्थावर क्षेत्री, कार्यसाधी युक्तीने. ऐसे सभेत वधोनी तयाला, वस्त्राभरणी गौरवीला, धूम्राक्षमणी आनंदला, वदता झाला गर्जोनी. रायान करी चिंता, ब्रह्मांड गोल सर्व जिंकीना आता, जावनी करतो रिपूच्या अंता, सुमदा माधवा समवेत. धूम्राक्षाची ऐकता वाणी, धूम्रवर्ण हर्षला मनी, प्रेमानंदे आलिंगोनी, आज्ञा देतसे जावया. आनंदोनी हा धूम्राक्ष, क्रोधे निघाला वीरदक्ष, कार्य साधून ठेवूनी लक्ष, स्थावर क्षेत्री पातला. गजानन माया ही अत्याद्भुत, ब्रह्मादिका कदा न लागे अंत, नवल करतसे एकदंत, वदावया असुरासी. स्थावरापासून दशयोजने दुरी, सह्याद्री पर्वताच्या पठारी, श्रेष्ठ असे ती सप्तपुरी, त्या स्थानी तो येतसे. पंचगंगेचे करुणी स्नान, सप्रेमे अर्चिला पंचवदन, सन्मुख उभा राहून स्तवन करी शिवाचे. अहोरात्र करता जागर, तो कर्मभोग ओढवला दुस्तर, धूम्राक्ष होऊन क्रोधातुर, स्थावर क्षेत्री येतसे. तेव्हा नवल करतसे गजवदन, विप्रवेश तेव्हा अवलंबून, आसुरासन्मुख येऊन उभा ठाकला ते समय. नैनी लक्षिता द्विजवर, वदे असुर प्रत्युत्तर, माधव सुमदे स कुमर, न दिसती आता ये स्थानी. त्रयन दिसती या स्थानी, कोठे गेले येथोनी, सत्य सांग मज लागोनी, इच्छित देईन तुझा आता. असुराची ऐकता वाणी, वदे तया मोक्षदानी, गेले सप्तपुरी क्षेत्रा लागोनी, अर्चन करावया शिवाचे. बालकाचे ऐकता वचन, असुर झाला आनंद घन, रत्नहार कंठीचा काढून, कंठी घाली तयाच्या. येऊनी सप्तपुरी क्षेत्रासी, लक्षिता सुमदेच्या स्वरूपासी, आनंदलासे निजे मानसी, म्हणे लाभ झाला सुदैवे. वधोने आता माधवासी, वरीन आनंदे सुमदेसी, ऐसा विचारून निज मानसी, धाव घेतसे अतिवेगे. सुमदा माधव ते वेळा, करोनी शिवाच्या प्रार्थनेला, प्रदक्षिणा घालता शिवाला, असुर नयनी देखिला. पर्वताकार विशाळ थोर, दंतदाढा दिसती क्रूर, बाळी चर्चिला सिंदूर, घाबरली सुमदा लक्षिता. असुरे हाक देऊनी थोर, सुमदे समीप पातला सत्वर, वाहवून तिथे स्कंदावर, घेऊन जातसे अतिवेगे. माधवे हे लक्षिता नयनी, क्रोधावला ते तक्षणी, शरासन वेगे चढवणी, सायक दिव्य प्रेरले. असुरांगी लागता शर, गळून पडती धरणीवर, जेवी पर्वती ठाकता तृणभार, परितो न हाले कदापि. माधवे शस्त्रास्त्रे प्रेरता अपार, परी सुमदेस घेऊन जात सत्वर, तेव्हा माधव क्रोधावून थोर, आडवा जातसे असुरासी. सुमदावर ख्यातिवंत, असुरास स्वबळे धरला हस्त, असुरे पृष्ठी मारली लात, हस्त मुक्त करोनी. त्याने मूर्छा दाटली थोर, माधव पडला धरेवर, सुमदेशी दाटला गैवर, व्याकुळ झाली ते काळी. अश्रुधारा लोटल्या नैनी, आट्टा असे ओरडे ते क्षणी, म्हणे धाव धाव आता चिंतामणी, करी रक्षण ये काळी. देवादिदेव तू मोक्षदानी, केवी वधू तव मायवदनी, असुर जातसे मज घेऊनी, करी मुक्तता दयाळा. सद्भावांतरी जाणून नवल करत गजवदन, माधवा सन्मुख प्रगटोन, सावध करोनी बोलत. कोठे गेली ताता माता, माधव वदे एकदंता, असुर घेऊन गेला आता, मूर्छित पाडून या माते.
आनंदे वदे गजानन मातेस येतो त्वरे घेऊन आसुरा सन्मुख प्रगटून करीतन वलते समयी धरत विद्येच्या स्वरूपासी मोहिनी रूप धरले तेजोरासी सुस्वरूप हे वर्णावयासी सहस्रवदन तटस्थ दिशा उजळल्या संपूर्ण अंगे सुवासे कोंदले गगन सुस्वरूपासी लक्षून सुरगण मोह पावले सन्मुख लक्षोनी सुंदरी असुर मोह पावला अंतरी ते पाशी येऊन सत्वरी वदता झाला ते काळी तू बरी आता मज लागून पाळीन मी तुझे अखंड वचन सुरललना सर्व आणून करीन दासी तुझ्या मी असुराची ऐकता वाणी विद्या वदेतय वदनी तुझी असता नितंबिनी मीनवरी कदापि वदते वा धुम्राक्ष तव स्वरूपी माझे वेधले लक्ष समरी जिंकोनी विरूपाक्ष राज्य करू कैलासी सुमदा करीन तुझी दासी स्पर्शन करी मी कदाईजसी ऐकोन असुराच्या वचनासी विद्या वदे ते काळी सुमदे सुजरी घालशील नेऊन तरीच तुझं सवे मी लावीन लग्न करता इच्छे तू संरक्षण मी वशन होय तुझ लागी तेव्हा असुर वदे प्रेमवाणी तू जरी बैसलीस या स्थानी ऐसी भाक देता मज लागुनी सुमदेस नेऊनी घालवी तो विद्येने भाक देता उचलोनी कर तेने निज मनी हर्षला असुर सुमदेस आणून या सत्वर माधवा करी सोपिली माधवासी प्रार्थून जाता असुर सुमदेस दाटला हर्ष थोर तेव्हा पती लागी सविस्तर नमोनी सर्व कथियेले तिने केली माझी मुक्तता म्हणून चरण रक्षिले आता सुशब्द ते श्रवणी ऐकता माधव चित्ती हर्षला तेव्हा सुमदा सद्गद होऊनी म्हणे कोठे दावा मज चिंतामणी तेव्हा माधव वदे प्रेमवाणी तव शोधार्थ तो गेलासे इकडे धुम्राक्ष असुरत वेळी त्वरे पातला पूर्वस्थळी मोहिनीस लक्षता नेत्रकमणी मोद चित्ती पावला समीप येऊनी तियेची येऊनी वदता झाला नम्रवाणी म्हणे आलिंगन आता देऊनी देह शांत करी का वधोनी ऐसी प्रेमवाणी आलिंगन द्यावया भाऊ पसरले दोन्ही तेव्हा नवल करत चिंतामणी असुर हनन करावया असुराचा स्व करे धरोणी कर धरी विद्या विनायक अवतार ऐशा द्वय स्वरूपी जगदुद्धार प्रकट झाला ते काळी दंतरोवणी तयाच्या उरी लत्ता हाणली पृष्ठावरी परशु हाणुनाती सत्वरी शिरछेदिले सक्रोदे स्त्री पुरुषना जीव निर्जीव चैतन्य आत्मा तो देवादिदेव असुरासी दिदला स्वठाव दर्शन योगे करोनी झाला तेव्हा जय जयकार पुष्पवृष्टी करती असुर पूर्व स्वरूपा धरोणी सुंदर सुमदे समीप प्रगटला तेव्हा मुनी वदते माधवासी तव सुते वदले असुरासी सुमदा आनंदिली मानसी दृष्ट काढिता आनंदे माधव सुमदासह चिंतामणी आनंदे आले स्थावर भुवनी स्वाश्रमी राती आनंदानी चिंता चित्ती सर्व तेजोनी सत्कथा ही परम पावन पुढील अध्यायी गजानन लीला करुण्याते घन मोह पावेल माधवासी कथानक हे रसाळ बहुत प्राशन करुणी संत भक्त धुंडी हृदयस्थ बसुनी एकदंत वद्वी तसे स्वलीला चिंतामणी विजय हा ग्रंथ सुरस गणेश भागवतातील सारांश श्रवणे दुर्तांचा होय नाश ग्रंथ श्रवणे करोनी धुंडी वरदा मोरेश्वरा भक्तवत्सला कृपासागरा पुराण पुरुषा परात्परा जगदुद्धारा जगतपती इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदि गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त त्रयोदशाध्याय रसाळहा श्री शुभम भवतु. आता इथंही गजानन 5 वर्षाचा झालेला आहे. तोपर्यंत तो आपल्या मित्रांबरोबर हुतू विट्टी दांडू असं खेळत राहिला. आणखीन आपल्या लीला दाखवत राहिला. मग एकदा काय आईच्या मांडीवर बसला होता, जांभई दिली आणि मग तिच्या तोंडामध्ये सगळं ब्रह्मांड, आतमध्ये हरिहर, राक्षस, धुम्राक्ष, धुमासूर सगळे काही दाखवले. मग ते चकित झाले. आता हे सगळं मला हरिविजय वाचल्यासारखं तुम्हालाही ऐकल्यासारखं वाटत असेल. मग पुढे काय झालं, तिच्यावर मोहिनी घातली तर ती विसरली मागचं सगळं. असं स्वरूप देखता जी भ्रमली होती. मग तिच्या कमरेवरनं उतरला, मित्रांशी खेळू लागला. मग असं करता करता 5 वर्ष झाली. तर हे तिघही कुठं गेले, तिथून जवळ कुठंतरी माया
सप्तपुरीला शंकराची प्रार्थना आणि शंकराचं व्रत पूजा करायला गेले होते. तेव्हा आता ह्या धूम्रवर्णाने काय केलं तर पाताळात जो धूम्राक्ष आहे त्याला पाचारण केलं, भावाला बोलवलं तिसऱ्या आणि सांगितलं, आता बाबा ते दोघं पण सुमदा माधवांचा मुलगा सगळ्यांचा वध करून ये जा तू. तर आता प्रत्येकाला गर्व होतं ना मृत्यू जवळ आला की, तसं त्यालाही झाला. म्हणे कशाला घाबरतो, मी आत्ता म्हणे त्यांना मारून येईन. असं म्हणून तो ब्राह्मणाचं रूप एका घेतलं आणि त्यांच्या मागे तिकडे त्यांचे जे हे होतं स्थावर म्हणजे थेऊर तिथं आला. तिथं हे तिघंही दिसत नाही. तर गणपती ब्राह्मणाचं रूप घेऊन समोर उभा. तर म्हणे बाबा रे, हे इथं दिसत नाहीत, गेले कुठं, मला खरं खरं सांग, तुला मी मोठं बक्षीस देईन. मग त्याने सांगितलं, हे शंकराचं व्रत करायला आता दुसऱ्या नगरीला गेलेले आहेत, तर सप्तपुरीला गेले आहेत, तर तुम्ही म्हणजे तिथं जा, तुम्हाला भेटतील. मग त्याला रत्नहार वगैरे काढून दिला गळ्यातला आणि गेला तिकडं. आता माधव सुमदा शिवाची प्रार्थना केली आणि आता सगळं केलं आणि तेवढ्या डोळ्यासमोर पर्वतासारखा काळा कभिन्न असा राक्षस समोर देखला. तर आता बघा, तो तिच्या नात्याने काका लागतो, कारण ती धुमासुराची मुलगी होती. पण ह्याच्या मन तिच्याबद्दल हे झालं, पापी आलं मनामध्ये आणि आधी क्रोध आला होता माधवाला बघून. पण तिला बघून त्याच्या मनात आलं की या माधवाला मारून टाकीन आणि मी हिच्याशी लग्न करेन. आता करायला काय आला होता तिला मारायला, तर तिला खांद्यावर घेतली आणि निघाला लांब लांब. माधवाने पुष्कळ लढाई केली, पुष्कळ काय बाण सोडले, पण तो राक्षस आहे ना शेवटी, तो काय त्याला ऐकला नाही. माधवाने त्याला अगदी हाताला धरून खेचला खाली. मग ह्याने काय केलं, त्याच्या पाठीत एक लाथ घातली, तर तो माधव बिचारा तिथं बेशुद्ध पडला. आणि मग ती जोरात गणपतीच्या नावाने ओरडायला लागली, चिंतामणी कुठं असशील, तिथनं धावत ये, तुझी आई संकटात आहे. मग तो चिंतामणी पळत पळत आला, आपल्या वडिलांना शुद्धीवर आणलं पाणी शिंपडून आणि म्हणे कुठे गेली आहे आई माझी. मग सांगितलं त्यानं की हा धूम्राक्ष जो आला होता त्यानं म्हणे तुझ्या आईला खांद्यावर टाकून घेऊन गेलाय, मी पुष्कळ लढाई केली पण मला काही ऐकलं नाही. म्हणे तू घाबरू नकोस, मी माझ्या आईला घेऊन येतो. आता इथे याने काय केलं आहे, मोहिनीचं रूप घेतलं आहे, पण विद्या नाव आहे त्याचं. आणि अशी ती सुंदर अशी समोर गेली त्याच्या. आता तिला पाहून तर राक्षस लागलाच तिच्या नादी. मग तिला म्हणे मायाशी लग्न कर, मी आता सगळ्या ह्याला प्रबळ आहे. मुळात त्याला वर असतो ना की मला देव दानव वासूर कोण मारू शकत नाही, आणखी स्त्री नाही, पुरुष नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, असं सगळं सांगितलेलं असतं. म्हणून तर त्याला पाठवतो, धूम्राक्ष कुणाला पाठवतो, धूम्रवर्ण धूम्राक्षाला लढाईसाठी पाठवलेलं असतं. मग ती स्त्रीला भाळला, पण तो काय म्हटला, मी म्हणे असं नाही म्हणे, तुझ्याबरोबर एक बायको असताना तू माझ्याशी कशाला लग्न करतो. तर नाही म्हणे, हिला मी तुझी दासी बनवीन आणि सगळे देवांच्या राक्षसांच्या बायका आणून तुझ्या दासी बनवीन, मायाशी लग्न कर. म्हणे तू जर हिला सांभाळत राहिलास तर मला काही नको आहे, हिला परत नेऊन दे. म्हणे तू इथंच थांबत असशील माझ्यासाठी तर मी परत नेऊन देतो. म्हणे मी इथंच थांबतो. म्हणून मोहिनी रूप त्याने विद्या नावाचं रूप धारण केलं स्त्रीचं. मग हा गेला माधवाला परती बायको त्याची दिली आणि आला इकडे आणि म्हणे आता बघ तुझ्या मनासारखं मी केलंय, आता मला आलिंगन दे आणि माझी इच्छा पूर्ण कर. मग त्याने धरला हात आलिंगन द्यायला, ओढला जवळ राक्षसाला आणि मग दोन्ही रूप असं एकत्र केलं. म्हणजे विद्या पण आहे आणि गणपती पण आहे, चिंतामणी पण आहे, असं रूप आहे. मग आता त्याचा छातीला दात लावला. दात म्हणजे काय, शस्त्र नाही अस्त्र नाही, दात आहे. आणि मग त्याला लात घातली, पाडला आणि परशू घातला त्याच्या मानेवर, त्याचं शिर छेदून टाकलं. मग आता पुरुष आहे ना स्त्री आहे, ना जीव आहे ना निर्जीव आहे, म्हणजे स्त्री पण नाही पुरुष पण नाही, चैतन्य आत्मा देवादी देव आहे, तिथं त्याचा त्याने वध केलेला आहे. आणि मग ते बघितलं सगळ्या देवांनी जय जयकार केला. मग पुन्हा आपलं सुंदर स्वरूप बाल गणपतीचं धरलं आणि सुमदेच्या जवळ आला. सुमदान त्या दृष्ट काढली, आपल्या पायाची माती त्याच्या कपाळी लावली. ह्या सगळ्या आया ना, जशी यशोदा तशी ही, त्यांना आपलं मूल बालच वाटतं किती पराक्रमी असेल तरी. आणि अशा रीतीने इथे हा अध्याय 13वा समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः.